थाप्यावर लावा जास्त. रामकृष्ण हरे जय 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 रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे हरि जय जय रामकृष्ण हरे हरि जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण 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 रूप पाहता लोचनी पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणी सा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा भूत सुकृतांची जोडी जोडी बभूत सुकृतांची जोडी हे बहुत सुकृताची जोडी हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा देवी वर बाबा रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रामकृष्ण जय जय राम हरी
हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मराकार राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हृदय मंदिरी स्मराकार हृदय मंदिरी स्मराकार आपुल्या आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडाये संसार बंधन कृष्णमाळा ज्ञान देवा ध्यान किरया हृदय जीवाला त्रिमूर्ती राय हृदय जीवाला त्रिमूर्ती राय ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळ देव ध्यानी राम कृष्ण ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळ देव ध्यानी राम कृष्ण हृदय जिव्हाळा मूर्ती रया हृदय जीवाला त्रिमूर्ती राय हृदय जीवाला त्रिमूर्ती राय आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपण करा सोडवण बंधन तोडाये बार कुमार जय विठोबार बार कुमार पंदे बाबा शिरसट माळ थापेवर राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरे हे नामे रामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे आमे राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे दोन्ही साजीर राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे आपुली आपण करा सोडवण करा सोडवण आपुली आपण आपुली आपण हृदया मंदिरी स्मरका करा सोनवन आपुली आपण कानायेजी
संसार बंधन बंधन संसार 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 बंधन तोडा संसार बंधन करा सोनवन आपोली आपण विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 टाळ्या टाळ्या वाजवा जरा सर्वांनी जय हो जय हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हरिनाथ भगवान की जय बाबा महाराज की जय महाराज की जय सब संतन की जय बजरंग बली की हॅलो रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आवाला भीम वेणुनादं चलन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्म करो प्रथम नमः अनुरांगा करो प्रथम नमः दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथे जाविता ज्यांच्या कृपादाने कथे जाविता ज्यांच्या कृपादाने कथे जाविता कृपादाने कथे जाविता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा
श्रद्धा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदां भोज तेजस्फुरत्तिक प्रदेशम विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर अदुरितबलधामं शृणशैलापदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी गंगा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी या वार करी संताच्या मस्तक हे पाया वरी यावर करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी सेवेकरता घेतलेला अभंग अलंकापूर निवासी जे ज्ञानियांचे गुरु राजांचे महाराज साधकांचे मायबाप श्री भगवान ज्ञानोबा यांचा हा तीनच 4 नाही 5 नाही 10 20 नाही आहे की नाही किती चरणाचा तीनच शॉर्ट बट स्वीट पण जरी तुम्हाला अभंग लहान वाटत असेल पण त्याच्यामध्ये अर्थ मोठा दडलेला आहे वटवृक्षाचं बीज दिसायला लहान आहे पण त्या वटवृक्षाच्या बीजामध्ये संपूर्ण वटवृक्ष त्याचं साम्राज्य सामावलेलं आहे हरिपाठ दिसायला लहान आहे 27 अभंग आहे पण संपूर्ण सारासाराचा विचार या हरिपाठामध्ये ज्ञानोबांनी आणून ठेवलाय पण संक्षिप्त बोलणं थोडक्यात बोलणं हे संतांचं अतिशय विस्तारपूर्वक असतं कारण का अल्पाक्षर संदिग्धम सारवत विश्वतो मुखम आणि म्हणून जरी अभंग लहान दिसत असेल पण अर्थ त्याच्यामध्ये महान दडलेला विढाला विढाला ज्ञानोबा म्हणतात ही जी 2 नामं आहेत राम आणि कृष्ण ही कशी आहेत दोन्ही साजिरी आहेत हे की नाही शोक आणि ती काय करायची आहेत नुसती म्हणायची नाहीत तर हृदय मंदिरी स्मराकारे आठवण करणं वेगळं आणि स्मरण करणं वेगळं लक्षात घ्या मग काय करायचं आहे त्याचं स्मरण करायचं आहे आणि स्मरण करत करत या मानवी देहामध्ये तुम्ही आलात तर या रहाटीमध्ये या संसारामध्ये न लपता या ठिकाणी काय करा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी कारण का थोडक्यात वेळ त्यांना जास्त वेळ नाहीये म्हणून लवकरच त्या ठिकाणी सांगतात की ही जी 2 दैवत आहेत ही 2 आराध्य आहेत ती काय तर ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया अतिशय सुंदर अभंग या कीर्तन प्रसंगी या ठिकाणी आज घेतलेला आहे जसं ज्ञानोबा जसं या ठिकाणी साधू संत प्रेरणा देतील बुद्धी देतील त्याप्रमाणे तुमच्या समोर या अभंगाचा अर्थ ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे विठाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असं की परमभाग्य आपलं की आज आपल्या या 22 गावामध्ये खरंच सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला तळा यांचा हा 13वा भव्य दिव्य असा हा नारळी अखंड हरिनाम सप्ताह जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी मंडप भरलेला आहे उद्यापासून टप्प्यात बसलेले आहेत या सप कीर्तन प्रसंगी
आणि सगळी दिग्गज गुणीजन मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख मी करत बसत नाही, आमची सगळी महाराज मंडळी आणि तुम्ही सन्मुख ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व अधिकारी पदाधिकारी मान्यवर माता भगिनी, उशीर झालेला आहे, आज पहिला दिवस आहे, आज माप असतं बरं. आज माप काय आम्हाला माहिती आहे, ती तयारी करायला सुरुवात व्हायला काय लागतंय, जरा थोडंसं इकडं तिकडं होतं, 19-20 होतच, किती कोणी किती चांगला तज्ज्ञ असो. म्हणून जरी उशीर झालाय कीर्तनाला पण बरोबर वेळेवर मी सोडणार आहे, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. हा, याचं कारण आहे अभंगच संक्षिप्त घेतलेला आहे मी, शॉर्ट बट स्वीट. लोकांना आता थोडक्यात पाहिजे, चांगलं पाहिजे, है की नाही, कसदार पाहिजे. कळतंय माझं बोलणं? बघा ना, पूर्वी टेस्ट मॅच चालत होती 5 दिवसाची, ती नंतर 1 डेवर आली, नंतर 50, आता 20. पूर्वी कीर्तन 4 तास चालायची, नंतर 3, 2, सिनेमे सुद्धा 3, नंतर 2, आता 20 मिनिटाच्या वेब सिरीज, आता अर्ध्या 30 सेकंदाची रील्स आल्या. माणसांना वेळ कमी आहे. तुम्हाला महाराज काय थोडक्यात सांगायचंय ते लवकर सांगा आणि बाजूला व्हा, मोकळे व्हा. लांब विस्तार करून असं आता तेजा इशारती समझने वाले को काफी इशारा बाकी होता है, ना समझे वो अनाड़ी है. म्हणून आता भाविकर तुम्ही काय एवढे कमी समजूतदार असं नाहीये, तुम्ही भरपूर समजदार आहात. अनेक साधू संतांना महात्म्यांना आत्ताच हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय सुदर्शन महाराजांचंही भेट झाली, त्यांचंही दर्शन झालं. माझ्याकरता ते थांबले होते. आज त्यांचंच आपल्याला मार्गदर्शन आहे. त्यांच्याच हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाला काय झालंय, आरंभ झालाय. आज ऋतुवसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी, माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर. आज प्रभू रामचंद्राचं काय झालंय, प्रागट्य झालंय. किती भाग्यवान आहेत मला. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गावूवी. आहे की नाही? का रामनवमी साजरी करायची आहे, का जन्माष्टमी साजरी करायची आहे, का ह्या सप्ताहाचं आयोजन करायचं आहे. आज बावी आहे, दरेवाडी आहे व पंचक्रोशी आहे, या सर्वची भोजनाची सोय आज महाराज मंडळी, एक महाराज सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळल्यासारखं आहे. आणि एवढ्या सगळ्या गुणीजनांची, टाळकऱ्यांची सोय करणं, व्यवस्था करणं हे साधारण काम नाही. त्यातल्या त्यात महाराज लय विचित्र प्रकाराचे असतात महाराज, आहे की नाही. एकेकांचे वेगवेगळे प्रकार असतात. भगवानगडाचाही सप्ताह या ठिकाणी केला होता, मी त्याला होतोच ना, त्याचा मी साक्षी आहे. आणि हाही सप्ताह तुम्ही करताय, तुम्ही जरा टाळ्या वाजवा तुमच्या करता खरंच. आणि आज महाराज माझ्या सन्मुख या ठिकाणी बसलेत. काशीनाथ महाराज अतिशय सुस्वभाव आहे, गोड स्वभाव आहे, सगळ्यांना घेऊन चालणारे. आणि हा संत स्वभाव पाहिजे बरं. यारे यारे लहान थोर याती भलती ना, याच या ठिकाणी या तुमच्या जीवनामुळे हे त्या ठिकाणी वातावरण निर्माण होत असतं. लक्षात घ्या. भेदाभेद भ्रम अमंगळ. जिथं भेदाभेद नाही, जिथं सगळ्यांना त्या ठिकाणी भाग्य, ते सन्मुख या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा कुठलीही कंजूशी न करता वैभवानं, ऐश्वर्यानं हे सुंदर आज रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी हा नारळी सप्ताह आपला आरंभ आहे. काही काही लोकांच्या पोटात गोळा येत असेल, कारण का लाईव्ह आहे. हे सगळं वैभव, शहरातली लोक ती श्रीमंत आहेत, आपल्यापेक्षाही ती ऐश्वर्यवान आहेत का नाही. पण मला सांगा, असा सप्ताह करू शकतील का? हाय हिंमत त्यांची नाही महाराज, एवढी हिंमत त्यांची नाही आहे. पण बावी दरेवाडी काय गाव मोठं नाही आहे, पण एवढं वैभव ती निर्माण करते. मग चर्चा चालू आहे त्यांच्याकडे, पैसा जास्त झाला असेल आहे की नाही, त्यांना काय कमी आहे. नाही महाराज, ही संस्कृती आहे. हे आमचं भाऊंनी, बाबांनी, साधू संतांनी, ज्ञानोबरांनी, तुकोबरांनी हे आम्हाला काय दिलंय, हे फार मोठं या ठिकाणी योगदान त्यांनी या संतांनी दिलंय. आणि म्हणून या सणाचं आयोजन आहे. लक्षात घ्या, टाइमपास म्हणून नाही. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम. हे सप्ताह झालेत. आता तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये 4 सप्ते.
आहे ना, ऐकताय ना? इकडं राक्षस भुवनला नारायणगडाचा सप्ताह चालू आहे, 10 तारखेपासून होणार. दिवलीला गुरुवर्य निगमानंद महाराजांचा सप्ताह चालू आहे तिकडे. म्हणजे इतकं हे वैभव. आणि नक्कीच काही सुशिक्षित लोकांना, अशिक्षित नाही पण सुशिक्षित लोकांच्या पोटात गोळा येतोय बरं. नक्कीच येत असेल. का एवढा खर्च करतायत, का एवढा उहापोह करतायत. एक जण म्हणला महाराज संस्थानं लय झाली. मी म्हणलं होऊ दे. मंदिरं लय झाली. म्हणलं होऊ दे ना. आता राम मंदिर एवढं भव्य दिव्य निर्माण झालंय. 500-550 वर्षानंतर आज रामलला सजलेले आहे. संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे महाराज. लक्षात घ्या, कितीतरी हुतात्म्यांनी बलिदान केलंय ते मंदिर बांधण्यासाठी महाराज, आहे की नाही. म्हणून भाग्यवान आहोत अशा या राम या राज्यामध्ये आपण नांदत आहोत. म्हणले मंदिरं लय झाली. म्हणलं होऊ दे ना. नाही म्हणजे मला बघून म्हणतो महाराज पण लय झाले. म्हणले होऊ दे. आमच्या ज्ञानोबा म्हणतात ईश्वर निष्ठांची मांदियाळी भेट तू या भूता. या प्राणी मात्रांना ईश्वर निष्ठांचा समुदाय समूह भेटावा. कारण का आग मोठी लागलेली आहे. तो म्हणला जास्त झालंय. मी म्हणलं अरे मूर्ख, हायवेला जा, किती ढाबे झालेत मोज, किती बिअर बार झालेत बघ, किती डान्स बार आहेत, किती पब आहेत, किती मल्टिप्लेक्स आहेत. या तरुण पिढीला बर्बाद करण्याकरता किती मार्केटमध्ये कंपन्या उतरलेल्या आहेत. आज तुमची मुलं मुली मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. लक्षात घ्या. आणि त्यांना आकर्षित करण्याकरता असं आयोजन केल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. तरुण पिढीला नाही. नामदेव महाराजांचं त्या ठिकाणी प्रमाण आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. या जगामध्ये जर तुम्हाला ज्ञान दीप लावायचं असेल, या मुला मुलींवर, या तरुण पिढीवर चांगले संस्कार, चांगला धर्म, आपल्या परंपरा संस्कृती त्यामध्ये त्यांना रुजवायची असेल तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही हो. ज्ञानोपरांना देखील रेडा बोलवावा लागला, भिंत चालवावी लागते. चमत्काराशिवाय इथं नमस्कार नाही. बघा तुम्ही छोटासा सप्ताह करा, नावं ठेवतील. पण या वैभवाला बघितल्यानंतर त्यांची तोंड बंद होतात महाराज. बोलणं बंद होतं त्यांचं. त्यांच्यामध्ये हिंमत नाही, फक्त बोलतात, तोंड दिलं म्हणून बोलतात महाराज. लक्षात घ्या. पण आज खरंच या साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी आपलं हे वैभव वाढत वाढत वाढतच चाललंय. आणि हे वाढलंच पाहिजे, परमार्थ वाढला पाहिजे. आज रामनवमी साजरी केली आपण संपूर्ण भारतवर्षामध्ये नव्हे, देश विदेशामध्ये जिथे जिथे या हिंदू धर्मी आहेत, भागवत धर्माला मानणारे आहेत, तिथे तिथे त्यांनी रामललाचं काय केलं, आज प्रागट्य केलं. लक्षात घ्या, आहे की नाही. आणि का करायचंय रामनवमी, थोडक्या सांगणार, जास्त वेळ मी घेणार नाही. का रामनवमी साजरी करायची, का रामाचं प्रागट्य करायचं, याचं कारण आहे आपल्यामध्येच तो आहे की नाही. ज्ञानोबांची ओवी आहे, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. राम आपल्यामध्येच आहे, आत्माराम आपल्यामध्येच, आत्मस्वरूप आपण आहोत. पण आपल्याच स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत. आणि ज्ञानोबा म्हणतात, हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांना बघितल्यानंतर, आरशामध्ये बघितल्यानंतर कोण दिसतो, आपण स्वतःला पाहतो. तसं या प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य म्हणजे आपल्या हृदयात त्यांचं प्रागट्य आहे. लक्षात घ्या. इथं काय झालंय, जसं पाणी आहे, त्या पाण्यावर शेवाळ असल्यामुळे पाणी दिसत, सूर्य ढगांनी झाकल्यामुळे सूर्य दिसत नाही, त्याप्रमाणे आपल्यामध्येच तो आत्मा राम आहे, राम आहे. परंतु विषयांध झाल्यामुळं, विषय ओढी भुलले जीव, आणि या संसारामध्ये राहता राहता त्या आत्मारामाला विसरलो. आणि ती काजळी जाण्याकरता म्हणून रामनवमी उत्सव आहे, म्हणून जन्माष्टमी आहे. लक्षात घ्या. प्रभू रामचंद्र म्हणजे दशरथाचे पुत्र राम आहेत असं नाही. रमन्ते योगिनः यस्मिन् स रामः. जे योग्यांच्या मनामध्ये, जिथे योगी रममाण होतात तो कोण आहे, राम आहे. नीट ऐका बरं. कृष्ण कोण आहे, कृष्ण कर्षणात आकर्षणात इथे कृष्ण. नीट ऐका. कृष्ण म्हणजे आकर्षण नाही, संकर्षण आहे.
आकर्षण म्हणजे काय होईल? लोहचुंबक आपण लहानपणी बघा प्रयोग केले असतील, सगळे तुकडे 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 आपण एकत्र केल्यानंतर ते काय होतात? दूर दूर ठेवल्यानंतर ते काय होतात? एकत्र येतात. मला सांगा, हे उपग्रह जी आहेत सगळे, हे सगळे चंद्र सूर्य तारांगण ही सगळी जर एकत्र आली तर काय होईल? नाही. यांच्यामध्ये काय आहे? संकर्षण आहे. आणि त्यालाच कृष्ण असं म्हटलेलं आहे की नाही? कर्षणा संकर्षणा तिथे कृष्ण, ही दोन जी आहेत ही या भारताचं काय आहे? नाही, आपल्या वारकरी संप्रदायाचं जे खरा मंत्र जो कुठला आहे तो कुठला आहे? राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा, आहे की नाही? आणि म्हणून ज्ञानोबांनी सुद्धा अभंगाच्या पहिल्या राम कृष्ण नाम हे दोन्ही साजी रे, 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 राम कृष्ण नाम हे दोन्ही साजी रे. हृदय मंजरी मरा काही, हृदय मंजरी मरा काही, आपुल्या पण करा सोडवार, आपुल्या पण करा सोडवार, हृदय हृदय मंदिर स्मरा काही, हृदय मंदिर स्मरा काही, दोन्ही साजी हृदय मंदिरी स्वर्गारे, हृदय मंदिरी. वा. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. अतिशय सुंदर अभंग आहे, लक्षात घ्या. राम आणि कृष्ण. आता मी तुम्हाला सांगितलं दशरथाचा पुत्र राम तोही राम आहे, आणि योगी जितर्ममान होतात तोही कोण आहे? राम आहे. आपल्यामध्ये सुद्धा काय आहे? राम आहे. पण आपण हरामखोर असल्यामुळं तो राम दिसत, बरोबर आहे ना? असं जरा बोलल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार काय करू आता, आहे की नाही? म्हणून या रामाला ओळखण्याकरता तुम्हाला राम व्हावं लागेल. मर्यादा पुरुषोत्तम आहेत महाराज. का एवढी गाथा गायली जाते? आज 10,000 वर्ष झाली प्रभू रामचंद्रांना. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. लक्षात घ्या काय आहे माहिती आहे का? देवादिकांना सुद्धा त्या ठिकाणी दोष आला होता. इंद्रानं सुद्धा अहिल्ये बरोबर त्या ठिकाणी जो पराक्रम त्या ठिकाणी केला होता, ती अपकीर्ती देवतांबद्दल झाली होती. ती अपकीर्ती धुण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी अवतार आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. लक्षात घ्या बर. आणि मर्यादा किती आहे? अहो, सावत्र आईनी दिलेल्या वचनपूर्ती करता प्रभू रामचंद्र वनवास स्वीकार करतायत. नीट ऐका बर. का ऐकायचंय रामायण? बघा ना, हजारो वर्ष झालीत, अत्याधुनिक काळ आलाय, एका क्लिक मध्ये सगळं काही होत आहे. आता आज बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही, लाईट बिलला सुद्धा उभं राहण्याची गरज काय आहे का? सगळं कशावर आलंय? एका क्लिकवर आलंय सगळं. असं मॅसेज सुद्धा जगात एका क्लिक मध्ये अख्ख्या
नाही नाही, आता तुमच्यावर सुद्धा रिसर्च चाललेला आहे, तुम्हाला कुठल्या क्लिकवर पागल करायचंय म्हणून, आहे की नाही? लक्षात घ्या बरं, तुमच्यावर रिसर्च चाललेला आहे त्यांचा. तुम्ही काय पाहता, आता ही मुलं मुली काय पाहतायत ना, तिच्यात स्वभावाप्रमाणे, त्याच्या स्वभावाप्रमाणे ते सगळं टाकत राहतात ते, आणि तुम्हाला ते गुंतवतात. नाही नाही, कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केला तुमच्यावर. काय, आता एक बाई चांगली काम करत होती हो, धडधाकट, आणि तिला मेसेज आला, मॅडम युअर कोरोना पॉझिटिव्ह. ऐका बरं, तिला काय मेसेज आला, युअर कोरोना पॉझिटिव्ह. तिनं मोबाईल फेकला आणि ओरडली, किंचाळली. स्टाफ पळत आला, मॅडम क्या हो गया, मेरे पास मत आओ, मेरे पास मत आओ. बोले हुआ क्या, मैं कोरोना पॉझिटिव्ह हूं. एक फक्त कॉल. दुसऱ्या दिवशी ती, कळतंय माझं बोलणं, तुमच्यावर रिसर्च चाललेला आहे. म्हणून सोशल मीडियाच्या नादी लागू नका. आज हा सगळा गोंधळ जो दिसतोय ना, मी नाही सांगणार तुम्हाला, तुम्हाला सगळं कळतंय. हे सगळं कशावर चाललंय, या सोशल मीडियावर, आणि यातून बाहेर निघावं म्हणून याचं आयोजन आहे. म्हणून या ठिकाणी हे या बावीकरांनी हे नियोजन केलेलं आहे. इथून निघा, बाजूला व्हा, आणि सत्य काय ते समजून घ्या. पण आज मी पिढी पाहतोय, फास्ट आहे, मी नाही असं म्हणत नाही, फार स्मार्ट आहे ती, आपल्यापेक्षा ती अत्याधुनिकतेला चांगलं स्वीकार करते, आहे की नाही? मागे तुम्हाला सांगितलं होतं का नव्हतं, मी का आईजीच्या घरी मुक्कामाला होतो. मला वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्यांचा मुलगा माझ्या बाजूला बसला होता, तो सुद्धा IPL बघत होता. नीट ऐका, तो मुलगा IPL पाहत होता, खाली लॅपटॉपवर चॅटिंग पण चालू होती, हळू सँडविचचा तुकडा पण खात होता. मी त्याच्याकडे बघत होतो, कारण का मी पण सँडविच खात होतो. मी बघत होतो, और टीव्ही पण पाहतोय, IPL पण पाहतोय, खाली लॅपटॉपवर त्याची चॅटिंग पण चालू आहे, सँडविचचा तुकडा पण खातोय, कानाला मोबाईल, त्या मोबाईलवर सुद्धा बोलतोय. पुढचं सांगू, त्या खिडकीतनं चाललेली गर्लफ्रेंड, तिला सुद्धा हात केला असा. जमल का तुम्हाला भाविकर? तुम्हाला जग लय विचित्र झालंय, हे काळ लय बदललंय, भयंकर झालेलं आहे. आणि या स्मार्ट ही जे जनरेशन आहे, त्यांना तुम्हाला सावरण्याकरता या धर्म मंडपाशिवाय, या ज्ञान मंडपाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. म्हणून आज ती तरुण पिढी स्मार्ट आहे, मी नाही असं म्हणत नाहीये, पण त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीनं चालतात. त्याच्यासाठी रामायण आहे. एक जण म्हणला, महाराज आई सावत्र आहे, मग तिच्या वचनपूर्ती करता प्रभू रामचंद्रांनी वनवास का जावं? म्हणलं मग काय, म्हणलं तुझ्या मतानं काय? अहो म्हणले, महाराज संपूर्ण अयोध्या रामाकडून होती, बरोबर ना? अयोध्या कुणाकडून होती? रामाकडून होती. दशरथ कुणाकडून होते? पिता रामाकडून होते. वशिष्ठ कुणाकडून होते? सर्व ऋषी मुनी. विरोधात कोण होतं? एक मंथरा आणि कैकेयी. मग त्यांनी काय सांगितलं, महाराज त्या दोघींना जर मॅनेज केलं असतं तर. आताची पिढी सांगतोय, पण त्यांना माहित नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन ना जाए. आहे की नाही? जो शब्द दिलाय तो शब्द आपल्याला पाळावा लागतो, हे अजून त्यांना माहिती. अरे मनसी अन्यत वचसी अन्यत, आणि मोबाईल तर खोटं बोलण्यासाठीच तयार झालाय. हे काय चौकात आहे, असतो कुठं? आष्टीला, आहे की नाही? मग खोटं बोलण्याचं माध्यम आज या ठिकाणी अत्याधुनिकतेनं केलेलं आहे. लक्षात घ्या. पण सत्य सांगणारा हा परमार्थ आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आज पहिला दिवस आहे, आणि म्हणून आज रामनवमी आहे. सर्वत्र रामनवमी उत्सव सगळीकडे साजरा केला. कारण का? सगळीकडे गीत गायले गेले. मंगल भवन मंगल हारी, द्रवहु दशरथ अजित बिहारी. ऐक, सगळीकडे आज मंगलगान केले गेले. आणि आज आपण सुद्धा रामनवमी या उत्सवाच्या निमित्तानं या सप्ताहाला आरंभ आहे. हाच तो प्रभू राम जो मर्यादा पुरुषोत्तम आहे, जो या जगाला मर्यादा दाखवतो. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. जो दिलाय ना वचन, त्याच्या पूर्ती करता राज्याभिषेक सोडून, राज्य सोडून वनवास स्वीकारणारा हा आदर्श राजा कोण आहे? प्रभू रामचंद्र. म्हणून राम, बघा ना, राम म्हणल्यानंतर राम राम म्हणता रामची होईजे, पदी पैसोनी पदवी घेईजे. इतकं सामर्थ्य या नामामध्ये आहे. आणि दुसरा एक कृष्ण. आता वेळ कमी आहे म्हणून
कृष्णावर येतो, जो कर्षणात आकर्षणात इथे कृष्ण हा जो सगळ्यांचं आकर्षण करतो, सगळ्यांना जो सामावून घेतो. आणि नीट ऐका, इतर देश आहेत त्या देशांवर सुद्धा आक्रमण झाली आहे की नाही. आज जेवढी देश आहेत ना बाहेर, त्या सर्व देशांवर परकीयांची काय झाली, आक्रमण झाली. आक्रमण झाल्यानंतर त्या देशातली संस्कृती परंपरा बरचसं काही ग्रंथ संपदा संपली, नष्ट झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, भारतावर किती आक्रमण झाली हो? कित्येक ब्रिटिशांनी केली, मोगलांनी केली, एवढी आक्रमण झाली, संस्कृती संपली का नाही. धर्मग्रंथ, धर्म, परमार्थ, परंपरा संपल्या? संपवता आल्या नाही, संपवता आल्या. याचं कारण आहे, या भारतामध्ये दोन दैवत आहे, एक राम आहे आणि दुसरा कृष्ण आहे. ज्याला मर्यादेची भाषा कळते त्याला प्रभू रामचंद्र, आणि ज्याला मर्यादा कळत नाही, ज्याला नियम कळत नाही, नियम बाह्य राहणारे आमचे भगवान, खेळतो येण्याची चतुरातो शिरोमणी, आहे की नाही. दोन्ही दैवत या भारतामध्ये असल्यामुळं भारताचं तत्वज्ञान, भारताची मर्यादा, भारताची परंपरा, संस्कृती ही तशी कायम टिकून आहे. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. काय करायचंय? हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयामध्ये हृदयाचं मंदिर करायचंय. होईल का हृदयाचं मंदिर? झालंय का? नाही. बघा ना, आमच्या माता मावल्या आल्यात, तुम्ही या ठिकाणी आलात, मला सांगा, हृदयाचं मंदिर आहे का धर्मशाळा आहे हृदयाची तुमची? मंदिर बनवलंय का धर्मशाळा बनवलंय? कुणालाही बसवलंय? हा नाही नाही. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे, आवाज चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली घरा. या माता मावल्या बसल्या तिथं, पण विचार करतात कुलूप लावला बाई, हिसका द्यायचाच राहिला. देवाकडे लक्ष आहे का? परमार्थाकडे लक्ष आहे? संसाराकडे लक्ष नाही. नाही, तुम्हाला जर त्याचं स्मरण करायचं असेल तर या हृदयाचं तुम्हाला काय करावं लागेल? मंदिर करावं लागेल, आहे की नाही. ज्ञानोबांना विचारा, ज्ञानोबर म्हणतात, आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ज्ञानोबांनी काय केले? श्री गुरूंची पाऊलं कुठं बसवलीत? या हृदय मंदिरामध्ये बसवलेली. आणि जनाबाईंना विचारला, धरिला पंढरीचा चोरा, 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 गळा बांधनिया दोरा, धरिला पंढरीचा चोरा, गळा बांधनिया दोरा. धरिला चोरा, धरिला पंढरीचा चोरा, गळा बांधनिया दोरा, धरिला पंढरीचा चोरा, गळा बांधनिया दोरा. धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा. धरिला पंढरीचा गळा बांधोनिया दोर. काय केलंय? हृदय बंदी खाना केला. दोन कप्पे केले. एका कप्प्यात परमात्म्याला बसवलं आणि एका कप्प्यामध्ये ज्ञानोबांना बसवलं. विवेकाचा गरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबांना बसवलं महाराज. या हृदयामध्ये कुणालाही हलकट माणसाला स्थान देऊ नका. देव बसवा, संत बसवा, याच्या अतिरिक्त कुणाला बसवू ते तुम्हाला बसवतील. आता हे पोट्टे कॉलेजमध्ये जातात, अभ्यास करायच्या ऐवजी कुणाला तरी बसवतात, आणि नंतर तिनं धोका दिल्यावर दिल के तुकडे तुकडे करके आमच्याकडे रडत येतात. म्हणलं आता कशाला रडतोस, आहे की नाही. धोका देणाऱ्या माणसाला इथं स्थान देऊ. ज्ञानोबा म्हणतात, हृदय मंदिरी स्मराकारे. या राम आणि कृष्णाला तुमच्या हृदयामध्ये काय करा? त्या मंदिरामध्ये स्थापन करा, त्याला बसवा. आणि का बसवायचं? हृदय हृदय जवळच आहे की नाही. इथं दुसरं कुणाला स्थान देऊ नका, लक्षात घ्या. परमात्मा बसवा. याचं कारण आहे,
जी पवित्र माणसं तुम्ही बसवलीत ना, देव मंगलानांच मंगलम, देव कसा आहे? मंगल आहे. संत कसे आहेत? संग सदाम सकल मंगल मातनोती, संत सुद्धा मंगल करणारे आहेत. आणि त्या मंगल पवित्र अशा पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. त्या संतांना आणि त्या देवाला जेव्हा तुम्ही हृदयात बसवताना तुमचंही जीवन पवित्र मंगल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याचं स्मरण करा, है की नाही? आणि दुसरं आहे, या जगाच्या नादी लागू नका, जगाकडे पाहू नका. आज लोक जी दुःखी आहेत ना, दुसऱ्याचं पाहून दुःखी आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? चांगला बंगला बांधला आणि शेजारी त्याच्यापेक्षा चांगला झाला, एक मोबाईल घेतला आणि दुसऱ्यांनी मित्रांनी चांगला त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स मोबाईल आणला, ह्या मोबाईलचा आनंद बघा ना. ह्या माता मावल्या कधीतरी सणासुदीला साड्या मिळायच्या, त्यांना लुगडं मिळायचं की नाही, दिवाळीच्या सणाला त्यावेळेला लुगडं वगैरे मिळायचं. आता इतक्या साड्या आहेत, इतक्या साड्या आहेत, तरी सणासुदीला म्हणतात साडीच नाही. कपाट भरलेली आहेत. एक तर बाई कपाट उघडलं आणि साड्या पडून मेली तिथं. मनच भरत नाही महाराज, लक्षात घ्या. आणि दुसऱ्याचं सुख पाहून आज माणूस या ठिकाणी दुःखी आहे, वो दुसरं काही नाही. आणि म्हणून या जगाकडे न पाहता ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात अभंगाच्या द्वितीय, बोली आपण करा सोडवन, 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 संसार बंधन, संसार बंधन ओढले दिया, बोली आपण करा सोडवन, बोली आपण करा सोडवन, बोली आपण करा सोडवन, बोली आपण करा सोडवन, आपुली आपण करा. काही लक्षात नाही राहिलं ना, आज एवढंच लक्षात ठेवा, आपुली आपण नका जगाच्या नादी लागू महाराज, लक्षात घ्या, है की नाही? जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. लोक आज तुम्ही अनुकूल आहात म्हणून ती अनुकूल आहे. तुम्ही नवऱ्याच्या पुढं पुढं करता म्हणून नवरा तुमच्यावर काय करतो? प्रेम करतो. नवरा सुद्धा कमवून आणतो म्हणून तुम्ही काय करता? प्रेम करता, है की नाही? म्हणून साधू संत या ठिकाणी तुम्हाला जाग करतात. ए साते आलिया शारंग धरू, ज्ञानोबरांचाच अभंग आहे. नाही तरी संसारू कवणाचे माय बाप, कवणाचे मृग जलवत जाईन लाया, मृग जलवत जाईन लाया, मृग जलवत जाईन लाया, मृग जलवत जाईन लाया. कोणाचे माई बाप कोणाचे गंगोत्र, कोणाचे माय बाप कोणाचे गंगोत्र, कोणाचे गंगोत्र. मृग जलवत जाईन लाया, मृग जलवत जाईन, जलवत जाईन लाया, मृग जलवत जाईन लाया,
कवणाचे मायबाप कवणाचे घनगोत, आहे की नाही? आपण अनुकूल आहोत म्हणून लोक आपल्याला अनुकूल असतात. थोडंसं प्रतिकूल व्हा, तीच लोक तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. आणि काहींना असं वाटतं की संसार मोठा झाला म्हणजे आपण मोठे झालो. नाही, संसार जेवढा मोठा होतो तेवढं व्याप ताप तेवढं टेन्शन वाढतं. बरं, कबीर महाराजांना विचारा. कबीर म्हणतात, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं बिन भूका मरू न साधू भूका जाय. जास्त वाढवू नका. आमच्या व्यापार क्षेत्रामध्ये त्याला रोलिंग सर्क्युलेशन म्हणतात. किती तुम्ही करा, नाही नाही म्हणले व्यापार वाढला, टेन्शन वाढलं, मेंटेनन्स वाढलं, व्याप वाढला, मग ती मिळकत काय नाही ती लेवलला असते ती, लक्षात घ्या. नाही माझं बोलणं कळलं नाही तुम्हाला. काय झालं, एक उदाहरण सांगतो. माझं घड्याळाकडे चांगलं लक्ष आहे. 2 बेवडे होते, ते दोघंही एकत्र आले ते येतात. महाराज मंडळी टाळकरी एकत्र येणार नाहीत, पण ते 2 येतात. बाबा आले आणि त्यांनी विचार केला. काय म्हणले, आता दारू कमी पियायची. म्हणलं करायचं काय, विकायची. म्हणले आपण दारू विकायची. मग त्यांनी काय केलं, म्हणजे पैसे नाही. आता दारू पिणाऱ्याचे फायदे माहिती आहेत ना तुम्हाला. दारू पिणाऱ्याला कुत्रं चावत नाही, दारू पिणाऱ्याच्या घरी चोरी होत नाही, हा माहिती आहे ना तुम्हाला. आणि दारू पिणारा म्हातारा होत नाही, जगतच नाही तो. लिव्हर फुटून खराब. कुत्र चावत नाही, कुत्र म्हणतं ही ब्यात आपल्यावर पडली तर आपलं काहीतरी हाड मोडायचं. चोरी होत नाहीत, काही राहतच नाही शिल्लक त्याच्याकडे. आणि ते दोघं एकत्र आले. म्हणले अरे आपण विकणार पण समोर असल्यावर पिणार ना. नाही म्हणजे विकाय, अरे पिणार, विकत पियायची, फुकट पियायची नाही. दोघं कट्टर होते. दोघांनी उसने 50-50 रुपये घेतले आणि उसनी दारू 50-50 रुपयाची आणली आणि मार्केटमध्ये बसले. 10 वाजले, 11 वाजले, एकही ग्राहक नाही. वैतागले 11, 11:30 झाले. एकाने वैतागून असा खिशात कोपरीत हात घातला आणि कोण जाणे कुठला 1 रुपया त्याला सापडला. नाचायला लागला. शेजारच्याला कळण हा का नाचतोय. अरे म्हणले अजून बोली नाही, तू नाचतो कशाला. तो म्हणला का कोण जाणे कुठला 1 रुपया माझ्या कोपऱ्यात सापडला. म्हणले म्हणलं आता काय नाही. म्हणलं आपला नियम काय आहे, विकत पियायची. म्हणले हो विकत पियायची. मग म्हणलं आता काय, आता हा 1 रुपया तू घे, मला मोजून 1 रुपयाची दारू. म्हणले ओके. त्यांनी 1 रुपया त्याला दिला, त्यांनी 1 रुपयाची ह्याला दारू मोजून दिली. हा पित असताना त्याला कुठं राह होतंय. तो म्हणला आता माझी पण बोली झालेली, मग आता काय कर, हा 1 रुपया तू घे, बावी कर. 100 रुपयाची दारू दोघांनी विकली का नाही, बोला ना लवकर. विकली का नाही, विकली. प्याले ते हातात किती, आयुष्यभर संसारात जीवन गेले महाराज. ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी कुणाच्या खांद्यावर, कुणाचे बोजे घेऊन चाललोय महाराज. म्हणून ज्ञानोबाराय साधू संत सांगतात, बाबांनो हृदय मंदिरी स्मराकार. नका या जगाच्या आहारी याच्या भरी पडू नका, आहे की नाही. हे गोड बोलतील पण काटाही काढतील महाराज. आपुली आपण करा सोड आणि स्मरण करा. मग काही लोक मी बघितलं, स्मरण म्हणजे हातात माळ आणि लोकांना दाखवतात, तसं नका. हृदय मंदिरी स्मराकारे स्मरण. मग कसं आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा शिमुळती राया. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपेस. नीट ऐका, वर्माय. काही लोकांना फार अहंकार, मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी एवढी वर्ष परमार्थ केला. हा पण एवढं करूनही कडू पण गेलेलं. मला सांगा, जो परमार्थात मुरला, साधू बोध झाला, तो नुरोनिया ठाईची मुराला अनुभव. किती गोड झालं पाहिजे. पण मी बघितली प्राय ही माणसं कडूच होता. ती तुकोबारा म्हणतात, माझं कडू पण गेलं, पिकलिया सेंद तैसे आम्हा केले पांडुरंगे. पण नुसता अहंकार. एक साधूची गोष्ट सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो. काय, एक साधू आयुष्यभर त्यांनी जो जप केला होता, एक माळ जपली का खडा घेत होता. असे कितीतरी गोण्याच्या गोण्या भरून त्यांनी खडे गोळा केले होते आणि त्या गोण्यांवर तो बसत होता. अहंकार होता, मी एवढा जप केला म्हणून. नीट ऐका, मी काय केला. काही ना अहंकार असतो, मी एवढ्या वाऱ्या केल्या, आणि ते नीट बोलतच नाहीत महाराज. आता काय मला सांगा, कसं झालं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. आणि तसं तो साधू बसला आणि या उपासनेनं साधनेनं अहंकार वाढतो, लक्षात घ्या.
जर योग्य गुरु तुम्हाला मिळाला नाही ना, योग्य सांगणारा मार्गदर्शक तुम्हाला मिळाला नाही, म्हणून साधूचे संगती, संतांचे संगती, 11वा श्रीपती येणे पंथे. साधू पाहिजे बरं सोबत, नाहीतर डोकंच खराब होऊन जातं. तो साधू बसला होता आणि मार्केटमध्ये त्याचं काय होतं, एक छोटीशी कुटिया होती, झाड होतं, त्या झाडाखाली उन्हाळ्याचा मस्त बसला होता. तेवढ्यात एक गवळण तिथून पळत पळत आली आणि तिनं लगेच काय आणलं होतं, दही दूध विकायला सुरुवात केली. बरोबर मोजून दही दूध देत होती, पैसे बरोबर विकत घेत होती. हे कोण बघत होतं? हा साधू त्या गवळणीकडे पाहत होता. नीट ऐका बरं. तेवढ्यात एक तरुण युवक पळत पळत आला. ही बरोबर सगळ्यांना मोजून, थोडासा थेंब सुद्धा इकडे तिकडे जाऊ देत नव्हती, पैसे पण बरोबर मोजून घेत होती. तो तरुण पळत आला आणि त्या तरुणाने सांगितलं, क्या है, मैं बुला रहा था, देखा नहीं मेरी ओर, ऐसी चली आई. तर ती म्हणाली, ग्राहक था, जरा जल्दी जाना था और यहाँ आना चाहिए, ग्राहक चले गए तो फिर वैसे. अच्छा अच्छा बोल. ती म्हणली, क्या चाहिए तेरे को, तुला काय पाहिजे? म्हणजे मला दूध पाहिजे होतं. म्हणजे घे. आणि भांडं आणलंय का? हो म्हणलं आणलंय. भांडं दिलं. तिनं न मोजता त्याच्यामध्ये ते दूध ओतलं आणि न मोजता ओतलं आणि तो म्हणला, पैसे जा. हे कुणी बघितलं? त्या साधूनी बघितलं. तो साधू म्हणला, आतापर्यंत जेवढे ग्राहक आले त्याला तुम्ही मोजून दिलं, मोजून पैसे घेतले. तो मुलगा, तो तरुण आला, त्याला न मोजता तू दूध दिलं आणि पैसेही घेतले नाहीस. तेव्हा ती काय बोलली माहित आहे का? महाराज जी, आपसे क्या छुपाना है, तुमच्याशी काय लपू, आपसे क्या छुपाना है, वो मेरा यार है. तो माझा कोण आहे? प्रियकर है. अब प्रेम में कोई हिसाब किताब होता है क्या? काय म्हणली ती? प्रेम में कोई हिसाब किताब होता है क्या? एवढं वाक्य ऐकलं आणि साधूच्या डोळ्यातनं अश्रू आले. महाराज, माझं देवावर खरं प्रेम, मी आज हिशोब केलाय, ज्या खड्यांवर बसलोय मी एवढा जप केला, ह्याचा मी काय केलाय? हिशोब केलाय. महाराज, हा हिशोब करू रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. आणि हाच प्रकार आपल्या वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी सांगितले. महाराज, सोपे वर्मा अम्मा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपे नामस्मरण करा, आहे की नाही? दुसरं काही. बरं, योग होईल का तुमच्याकडनं आता? प्राणायाम वगैरे काय असं? पुराक, कुंभाक, रेचक, कुठून प्राण घ्यायचा आहे, कुठं साठवायचं आहे, छातीत का पोटात, घशातनं घ्यायचं का नाकात, तुम्हाला काय माहिती? हा, सूर्यनाडी, इडा, पिंगळा, सुषुम्ना काय माहिती आहे? पद्मासन, बद्ध पद्मासन काय माहिती आहे? काही माहिती नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी. समाधी इथं कीर्तनात नीट बसता येईना. काय काय माता म्हणून जरा पुढं हो ग बाई, जरा कडाला पायाला. योग होणार आहे नाही. ज्ञानोबा म्हणतात, योगाची या वाटा जी निघाली या सुबटा, त्या दुःखाचाची शेलवाटा भागा आला. म्हणून योग, योग, याग. आता इथंच आपल्याला मोठा याग जर करायचा असेल तर लाखो रुपये खर्च करावे लागतील. हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार, गायीच्या तुपाची धार सोडावी लागेल, आहे की नाही? आहे का तूप? इथं आम्ही तूप म्हणलो तर ह्या म्हणतात चोप. याग होणार नाही, सूक्ष्म विधी काही होणार नाही, आचमन आदी वगैरे विधी होतील का काही? काही होणार नाही आपल्याकडून. म्हणून ज्ञानोबरायांनी, या साधू संतांनी विचार केला की सामान्य जनता आहे. आणि बघा तुम्ही, पूर्वी गावोगावी घनपाठ, संहिता पाठ, वेद पाठ होत होते. गणानान्त्वा गणपती हवामहे, प्रियाणान्त्वा प्रियपती हवामहे, निधीनान्त्वा निधिपती हवामहे, वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम. काय कळतंय का? वेद बोलतोय बरं. तस्माद्यज्ञा सर्वभूतरिचः सामानि जगिरे छंदाग्ंसी जगिरे तस्माद्यजो तस्माद्यजायत. हे वेद घोष होत होते, आता कमी होत आहेत. आता वेद घोष नाहीत, आता हरिपाठ होत आहेत. महाराज, हा ज्ञानोबांचा चमत्कार आहे. लक्षात घ्या बरं. आज ज्या माऊलीला कधी शाळेत गेली नाही, तिनं उमरा कधी ओलांडलेला नाही शाळेचा, ती माऊली सुद्धा आज हरिपाठ म्हणते. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा चमत्कार आहे. महाराज, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. महाराज, एवढं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, आहे की नाही? त्याची माळा
आहे की नाही. आता त्याच्यासाठी वेगळं कीर्तन चिंतन करावं लागेल. माझी वेळ संपलेली आहे, माझं घड्याळाकडे चांगलं लक्ष आहे की नाही. म्हणून केवळ माळ जपायची आहे, ठीक आहे, ते आलंबन आहे, मी नाही असं म्हणत नाही. किती झाला हा पण प्रकार पाहिजे, पण सदैव जर नामस्मरण होत असेल तर चांगलंच आहे ना. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, आहे की नाही. एवढं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये लक्षात घ्या. आणि म्हणून हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती, त्या हृदयामध्ये त्या परमात्म्याला साठवून. नाही, दुसरे एक प्रकार सांगतो. काही काहींच्या हातात माळ असते, सकाळी सकाळी नित्यनेम कसा असतो माहिती आहे ना तुम्हाला. इकडं गंध लाव, इकडं गंध लाव, आणि नंतर मग ती माळ हातामध्ये. झाला का चहा, कोण आलंय, दे त्या काट्याला, माळ हातामध्ये. बोलणं चालू आहे महाराज. नाही महाराज, त्या माळेला कुठलाही अर्थ राहत नाही. जप माळ अंतरी अंतरा. आणि दुसरं सांगतो, तज्जपस्तदर्थ अनुसंधानम, ज्याचा जप करता त्याचं अनुसंधान तुमच्या ध्यानामध्ये हृदयामध्ये पाहिजे, तर तिथपर्यंत तुमचं नामस्मरण पोचतं. कळतंय माझं बोलणं. तरच तिथपर्यंत ते बिंबेल. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणी. लक्षात घ्या. म्हणून ही जी दोन नावं आहेत, राम कृष्ण, ही दोन्ही काय आहेत, हृदय मंदिरामध्ये आपल्याला काय करायची आहेत, साठवायची आहेत. ज्यांनी ज्यांनी साठवलं त्यांची सरली साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली रजारा, झाला सफल व्यापार. हे साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आणि दुसरं एक सांगू, तुम्ही जे साठवता ना त्याच्यावरून तुमची योग्यता होत नाही. माझं बोलणं लक्षात आलं. ज्यांनी सायन्स विज्ञानाचं नॉलेज ज्यांनी साठवलंय त्याला काय म्हणतो आपण, डॉक्टर म्हणतो. मेडिसिनचं ज्यांनी नॉलेज आहे की नाही, ज्यांनी इंजिनियरचं नॉलेज मिळवलंय त्याला काय म्हणतो आपण, ज्यांनी कायद्याचं नॉलेज मिळवलं त्याला काय म्हणतो आपण, वकील म्हणतो, आहे की नाही. बरोबर आहे ना. ज्यांनी जे मिळवलंय त्याच्या प्रमाणे त्याची काय होतं, सन्मान होतो, त्याची योग्यता होते. मला लक्षात घ्या, ती ओळख त्याची तयार होते. तुम्ही जर घाण साठवली असेल तर लोक सुद्धा तुमच्या जवळ बसणार नाहीत. लक्षात घ्या. काय साठवलंय तुम्ही, घाण साठवली. पण ज्ञानोबा आहे, साधू संत या ठिकाणी सांगतात, या संसाराला जरा बाजूला करा आणि आपुलिया पण करा सोडवण, संसार बंधन सोडावे. या संसाराच्या ना जो संसरती आहे की नाही, जो वाढत असतो, जो कमी होत नाही. तुम्ही म्हणाल बस आता आम्ही एवढं थांबणार नाही, तो वाढत जातो, विस्तारित जातो. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माणसाला किती पाय असतात, झोपले काय, किती पाय, 2. माणसाला किती पाय, 2. बरोबर ना. लग्न झाल्यावर किती होतात, गणित येत नाही का तुम्हाला. तिचे 2 ह्याचे 2 किती झाले, पहिले किती होते, आता किती झाले, 4 पाय कुणाला असतात, ते तुमचं तुम्ही बोला, मी कशाला बोल. संसार सांगतोय. आणखीन 2 पाय वाढले, आता किती झाले, 6 पाय कुणाला असतात, त्या भ्रमराला. ज्ञानोबांनी त्याच्याकरता एक अभंग, ऋण झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे, चरण कमल दळू रे भ्रमरा, ऐक नाही, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. षटपद म्हणतात त्याला. आणखीन 2 पाय वाढवा, तुमचे पाय वाढवत राहा आणि तुमचं तुम्हीच बघा काय होतंय ते. हा संसार आहे, संसरती आहे की नाही, असा हा संसार आहे. आणि या संसारामध्ये तुम्हाला जर तरायचं असेल ना तर आपली सोडवणूक करून घ्या. आणि ही जी 2 नाव आहेत, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी. हृदयाचं मंदिर करा. पहिलं हृदयाची धर्मशाळा ती जरा धुवून काढा.
त्याला सुंदर मंदिर करा आणि त्या मंदिरामध्ये या दोघांची काय करा, स्थापना करा आणि या हृदयामध्ये काय करा, ध्यान करा. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण. माळा, माळा म्हणजे सातत्य. उत्सवाच्या या निमित्तानं या ठिकाणी आज हरिभक्तपरायण महंत काशीनाथ महाराज श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान गणेशगड संस्थान नागतळा यांचा हा 13वा अखंड नाळी सप्ताह या ठिकाणी आजपासून आतंकार सगळी मंडळी या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरी भाव काढा. आपण म्हणून तो अभंग घेतलाय, आपुली आपण. जरा सोडवणूक करा, सगळं बाजूला ठेवा. आता केलाय ना हा सप्ताह आपण, तर याला योग्य न्याय दिला पाहिजे. लक्षात घ्या. मोठमोठे पाहुणे दुरून, मोठी मोठी मंडळी, नेते मंडळी, महाराज मंडळी, संत पद्धतीनं आपल्या ग्रामस्थांना स्वागत करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. तुम्ही भगवानगडाचा नाळी सप्ताह केलाय आहे की नाही, मोठा सप्ताह केलेला आहे. त्याच्यामुळं जितकं माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. तुमची ही मेहनत, तुमची खरंच ही मोठी शक्ती. म्हणून आज हा 13वा बाबांचा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं आज येणं झालं. तुम्हा सगळ्या संत सज्जनाचा दर्शनाचा योग आणि सगळी गुणीजन टाळकरी मंडळी, आमची विद्यार्थी महाराज मंडळी, आज माझ्याबरोबर तर्टे साहेब सुद्धा आलेले आहेत बँकेचे, आणि भाऊसाहेब आहेत, म्हणजे सर आहेत, अश्रुबाजी, ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी आहेत. आज महाराजांचं या ठिकाणी दर्शन झालं. या निमित्तानं तुम्हा सगळ्या संत सज्जनाचं दर्शन झालं. बोलत असताना एखादा शब्द लागला असेल दुखवण्याचं, थोडंसं बोलावंच लागतं. बोलल्या या स्थानाहून तू काही बोलिलो विनोदे मज कोबर आहे पंढरीश परमात्म्याला. प्रभू रामचंती स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत, ही प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. महाराज तुमची ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराधर. महाराज तुमची ज्ञानदेव तुकाराम तुकाराम